मुंब्रा येथील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे? पालिकेने जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन न केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे। त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना 10 लाखांचे अर्थसहाय्य करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे। तर सर्वेक्षण पाहणी हे प्रकार फार्स असल्याचा आरोप गटनेते अभिजित पवार यांनी केला असून ठाणे महानगरपालिका फक्त धोकादायक बांधकामे नोंदणीचीच कामं करत आहे अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत यांनी केली आहे। मुंब्रा येथे काल एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। या इमारतींमधील नागरिकांना वाचवण्यात शानू पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती। पठाण हे कोसळलेल्या इमारतीच्या सज्जावरती चढून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना खाली उतरवले तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावरती टीका केली आहे। दरम्यान सुधीर भगत यांनी सांगितले की ही ठाणे शहरात अशी दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेला जाग येते आणि विस्थापितांना शाळेत ठेवते। ही बाब अत्यंत गंभीर आणि चुकीची आहे। पावसाळ्याआधीच फक्त धोकादायक अतिधोकादायक अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाते। त्यापेक्षा म्हाडा नगरविकास SRA करून ज्या सदनिका अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना द्याव्यात अशी मागणी केली आहे। थाने महानगर पालिका के क्षेत्र के अंदर थाना, कलवा, मुंब्रा, दीवा इन परिसर में 40-40 साल 45-45 साल पुरानी जूनी अति धोखादायक बिल्डिंग। कई लोग दुरुस्ती इसलिए नहीं करा रहे, डेवलप करने इसीलिए नहीं दे रहे कि नियम का हवाला के सबसे उनके क्लस्टर में नहीं जा पा रही है, सेंशन नहीं हो पा रहा है। तो शासन और महानगर पालिका को एक निर्णय लेना पड़ेगा थानेकर के लिए, ताकि बेचारे जो थानेकर है उनके ऊपर जो खतरा मंडरा रहा है मौत का, वो संकट दूर हो सके। त्वरित रूप पे उनको तुरंत डेवलपमेंट कैसे किया जाए, रीडेवलपमेंट, नहीं तो उनकी रिपेयरिंग कैसे किया जाए, और ऐसी कितनी डेंजरस बिल्डिंग है जिनके ऐसे आने वाले वक्त के अंदर घटना हो सकती है, इसके ऊपर निर्णय थाने महानगर पालिका को तुरंत लेना पड़ेगा। और ये 15 दिन के अंदर दूसरी घटना है। हाल ही में एक अमृतनगर में एक बिल्डिंग पे एक व्यक्ति गिर के जख्मी हो गया, सीरियस हो। ये दूसरी बिल्डिंग है जिसमें लोग डायरेक्ट बच्चे की जान गई, कई बच्चियां बच गई, कई परिवारों को हमने TDRF की टीम के साथ निकाला। लेकिन प्रश्न ये है कि उनको एक जो जिसके घर में डेथ हुई है वो बच्ची के घर वालों को मुआवजा दिया जाए। दूसरा ये कि थानेकर के ऊपर जो अपना घर जाने का खतरा मंडरा रहा है उसके ऊपर शासन और महानगर पालिका एक ठोस निर्णय ले, ऐसी हमारी मांग। क्लस्टर के नियमों का कई जगहों पे कलवा, मुंब्रा, दीवा में दिक्कतें हो रही है, तो ये महानगर पालिका और शासन को बैठ के करना पड़ेगा। या तो उनको उन बिल्डिंगों को रिपेयरिंग किया जाए, या तो उन बिल्डिंगों को किस तरीके से डेवलपमेंट कर सकता है ये तो शासन और नगर पालिका चाहे तो हो सकती है। ये नगर सेवक के बस के मामले में अकेला नहीं है, लोक प्रतिनिधि नहीं कर सकता। तो शासन और महापालिका एक ठोस निर्णय ले ताकि थानेकर की जान बच सके। मेरी उनसे विनती है कि इसीलिए मुंब्रा और दीवा और कलवा उस पर ध्यान देके उनको कई बिल्डिंगें जो है उनको रीडेवलपमेंट कैसा कर सका जाए, ऐसा उनके ऊपर ध्यान देना चाहिए, यही मेरी विनती। जीवनाशी कसं खेळायचं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर जमतं। ज्या पद्धतीचं या सर्व सुख सुविधा काय असतात त्या तुम्ही देऊ शकत नाही, ते एक आपल्या महानगरपालिकेसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे। सागर शिंदेपासून ते RTOच्या इथलं झाड पडल्यापासून, खारेगावचं झाड पडल्यापासून ते आता काल विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमध्ये जे झालेली घटना, या घटनांचं स्वरूप पाहता जीव एकदम स्वस्तात जातो असं गणित आता जोडलेलं आहे की जीवाची, कोणाच्याही जीवाची अजिबात पर्वा नाही। C1 झाली असेल तर शिफ्टिंग का नाही करून घेत? तुमच्याकडे घरं नाहीयेत, मग ते घरं आहेत ते ठेवलीत कोणासाठी? जे पात्र त्यांना तुम्ही द्यायला पाहिजेत ना। शाळेमध्ये शिफ्टिंग करता किंवा बाहेर इतर ठिकाणी शिफ्टिंग करता, शाळा हा काय पर्याय आहे काय? C1 वगैरे या बिल्डिंग झाल्यात, पटापट त्यांनी शिफ्टिंग करून त्यांचं आयुष्य वाचवायला पाहिजे ना। पण यामध्ये सगळं आपला नियोजन शून्य कारभार या महानगरपालिकेचा आता दिसत आहे, या पावसाळ्यात दिसून आलेला आहे। त्यामुळे त्यांना आता माझी विनंती आहे की बाबा यात थोडं तरी लक्ष घातलं पाहिजे।